समाज सुधारक की क्रांतिकारक, याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य पाहिलं आपण, प्रचलित मूल्यव्यवस्थेलाच ज्योतिरावांनी आवाहन केलेलं दिसते. ज्योतिरावांचं पुढचं म्हणजे त्यांना क्रांतिकारक ठरवणारं त्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मानवकेंद्री विचार. ज्योतिरावांना क्रांतिकारक ठरविणारे त्यांच्या विचारांचे दुसरे वैशिष्ट्य हे की त्यांचा संपूर्ण विचार हा प्रामुख्याने मानवकेंद्री आहे. माणसाला माणूस म्हणून ओळखणे आणि जाती, धर्म, प्रदेश, पंथ यांना इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा माणसापेक्षा गौण ठरवणे, या बाबींवर 100 वर्षापूर्वी निश्चितच कुणाचाच विश्वास बसला नसता. 100 वर्षापूर्वी जर म्हटलं असतं की देवापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे, तर त्याला वेळात काढलं असतं, मूर्खात काढलं असतं. पण ज्योतिरावांनी हे सांगितलं, कारण त्यांचे विचार, त्यांची क्रांतीची दिशा ही पूर्णपणे मानवकेंद्रित होती. समाजाची रचना, कार्यपद्धती व नीतिनियम या सर्व गोष्टींच्या इष्टानिष्टतेचा एकमेव निकष ज्योतिरावांना अभिप्रेत होता आणि तो म्हणजे मानवी जीवनाच्या संदर्भात त्याची उपयुक्तता. म्हणजे काही असो, माणसासाठी याचा काय उपयोग आहे. परंपरेच्या जोखडातून मानव्याची मुक्ती करणे हे ज्योतिराव फुले यांचे अवतार कार्यच होते. जे काही परंपरेच्या जोखडामध्ये माणूस, आता माणूस म्हटल्यानंतर त्यात स्त्री पुरुष सगळेच आले, तर त्या परंपरेच्या जोखडामध्ये जे काही अडकले होते, जे काही अन्याय अत्याचार त्यांच्यावर होऊन राहिले होते, माणूस पशुपेक्षाही हलाखीचं जीवन जगून राहिला, तर स्त्रियासुद्धा, तर त्यांना त्याच्यातून काढणं याच्यासाठी जणू त्यांनी अवतारच घेतला होता. हे त्यांचं अवतार कार्य होतं. शोषणमुक्त जीवन प्रत्येक लहान थोर व्यक्तीला लाभावे, म्हणजे कोणाचं शोषण होऊ नये, प्रत्येक लहानाला मोठ्याला सगळ्यांना शोषणमुक्त जीवन जगता यावं. आणि ह्याच्यासाठी म्हणजे म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या अवतार कार्यामध्ये हा जणू काही ध्यास घेतला होता. समाजाची समताधिष्ठता, त्यांची पुनर्रचना, लोकशाही मूल्यांची पायाभरणी, मूलभूत मानवी हक्क व व्यक्ती स्वातंत्र्य यांचा पुरस्कार करणारे त्यांचे सगळे विचार होते. या सर्व उपक्रमांमागे माणसाची माणूस म्हणून प्रस्थापित करण्याची त्यांची धडपड आपल्याला दिसून येते. हे सगळं ते कशासाठी करत होते, तर माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. जुन्या पारंपरिक संस्कारामुळे माणसाचा आत्मविश्वास नष्ट होतो, किंबहुना तो स्वतःचे सामर्थ्य विसरतो आणि स्वतःला प्रार्थनाच्या म्हणजेच नशिबाच्या हवाली करतो. जे नशिबी असेल ते मी बिनतक्रार सहन करीत राहतो तो माणूस. परिस्थिती शरण होऊन निष्क्रियतेचे जीवन तो कंठीत राहतो. म्हणजे प्रयत्नांवरचा विश्वास उडतो त्याचा. म्हणून हे प्रारब्ध, हे प्राप्तं, हे नशिबात जे असेल ते मिळेल, नशिबात जे असेल ते होईल, असं म्हणून माणूस निष्क्रिय होतो आणि हे ज्योतिबांना मान्य नव्हतं. त्यांच्या स्वतःच्या मनगटावरचा विश्वास जर पुन्हा निर्माण करायचा असेल तर या संस्काराच्या बंदिवासातून त्याला मुक्त करणे आवश्यक होते. माणसाचा त्याच्या मनगटावरचा जर विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर हे नशीब, प्राक्तन ह्या सगळ्या गोष्टीतून, ह्या सगळ्या संस्कारातून जे लहानपणापासून त्याच्यावर झालेले आहे, ह्या सगळ्या संस्कारातून त्याला बाहेर काढणं आवश्यक आहे. याच भूमिकेतून ज्योतिरावांनी पारंपरिक शिक्षणाला विरोध केला. या समाजातील शिक्षण हे पूर्वीपासून इथल्या चातुर्वर्ण्याच्या उतरंडीला पुष्टी देणारे होते. शिक्षणाची संधी मिळवणारे व त्या संधीपासून वंचित राहणारे यांच्यात प्रचंड दरी या देशात हजारो वर्षापासून निर्माण झालेली होती. शिक्षणाद्वारे आपले वर्चस्व समाजातील विशिष्ट वर्ग कायम टिकवून होता. म्हणजे म्हणजे शिक्षणाला किती महत्त्व आहे. शिक्षणाची समान संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे. पारंपरिक जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये या देशातल्या म्हणजे त्याच्यामुळे 2 गट पडले होते. एक शिक्षित झालेला लोक, तो कायम आपलं वर्चस्व, प्रत्येक बाबतीत आपलं वर्चस्व टिकवून होता आणि हे या अडाणी लोकांना तो आणखी दाबण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याच्यामुळे शिक्षणामध्ये समानता आलीच पाहिजे हे पहिल्यांदा ज्योतिरावांच्या लक्षात आलं. जो शिकला तोच वाचला, अशा प्रकारचं त्यांनी एक व्रतच होतं त्यांचं. म्हणून शिक्षणाची संधी आणि त्या संधीपासून जे वंचित आहे, ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली, ज्यांना नाही मिळाली,
या दोन गटामध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली होती. आणि आजही आपण पाहतो की त्या काळामध्ये ज्योतिरावांचे हे जे विचार आहे हे जर अंमलात आणले गेले असते तर आज उलट ती दरी कमी झालेली आहे का? नाही, ती दरी अजून वाढलेली आहे. प्रायव्हेट कोचिंग क्लासेस, प्रायव्हेट कॉलेजेसच्या फीज वगैरे आपण पाहतो लाखो करोडोमध्ये चालला आहे. ते अशामध्ये आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस कुठे टिकतो आहे? हा खूप मोठा विचार आजही आपल्याला म्हणजे गंभीर करून टाकतो. अशा परिस्थितीमध्ये नव्या इंग्रज राज्यकर्त्यांनी सर्व वर्ग वर्णांना शिक्षणाची दारे खुली केली. इंग्रजांनी काय केलं? सगळ्यांना म्हणजे शिक्षण संस्था शाळा काढायची आहे ते सगळ्यांना परमिशन देत गेली, सगळ्या जाती धर्मांसाठी. ही बाब स्वागतार्ह असली तरी त्या शिक्षणाचा आशय जर बदलला नाही तर समाजावर परिवर्तनाचे साधन म्हणून ते शिक्षण कुचकामी ठरेल, हे ज्योतिरावांच्या लक्षात आलं. असा स्पष्ट इशारा ज्योतिरावांनी हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनामध्ये केला होता. शिक्षणाबद्दलचा पाझरणीचा सिद्धांत या समाजात कधीच रुजणार नाही, कारण इथे समाजाच्या 2 स्तरांमधल्या भिंती इतक्या भक्कम आहेत की वरून खाली काहीही पाझरणे शक्य नाही, हेही त्यांनी राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले. म्हणजे त्यांनी सरसकट सगळ्यांसाठी जे शिक्षण सुरू केलं वरपासून खालपर्यंत, त्यांचं असं म्हणणं होतं ज्योतिरावांचं की बा हे जे वरचे लोक आहे हे खालपर्यंत काहीच येऊ देणार नाही. हे त्यांनी त्या हंटर आयोग समितीच्या तो पाझरणीचा सिद्धांत ते त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यांनी विद्यमान शाळा, त्यांच्यातील अध्यापक, त्यांचे विद्यार्थ्यांशी असलेले संबंध, अभ्यासक्रम, उच्च शिक्षणाचे महागडे स्वरूप या सर्वच गोष्टींबद्दल फेरविचार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. म्हणजे पहा त्यांनी किती अभ्यास केला. आणि त्यासाठी परिवर्तनाचं एक साधन म्हणून शिक्षणाचा कोणीही इतका सखोल विचार केलेला दिसून येत नाही. सार्वजनिक सत्यधर्म हे जे पुस्तक आहे ज्योतिरावांचं, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक हा ज्योतिरावांचा ग्रंथ म्हणजे तर मानवमुक्तीचा महान संदेश देणारा जणू काही ज्ञानकोशच आहे. मानवी मनाला बंदिस्त करणाऱ्या प्रत्येक सामाजिक संस्थेवर त्यात त्यांनी टीकास्त्र सोडलेले आहे. आपण आधीच पाहिलं की ज्योतिराव हे भीत नव्हते कोणाला. जे त्यांना पटलं, जे त्यांच्या म्हणजे कोणत्याही समस्येच्या मुळाशी जात असताना जे त्यांना पटलं, जे त्यांच्या तर्काला पटलं तेच त्यांनी अंमलात आणलं. तर्क फार करायचे ते, आपण तर्कच करत नाही. मानवी मनाला बंदिस्त करणाऱ्या प्रत्येक सामाजिक संस्थेवर त्यात त्यांनी टीकास्त्र सोडले असून त्यांच्या अंगी अंमलात आणावयाच्या पर्यायी सामाजिक संस्थांची तरफदारी त्यांनी केली आहे. धर्मग्रंथ, पूजा अर्चा, नामसंकीर्तन, अनुष्ठान वगैरे धार्मिक विधीपासून स्त्री पुरुष संबंध, पापपुण्याच्या कल्पना, जातीभेद, विवाहविधी वगैरे विषयापर्यंत असंख्य विषयांची चर्चा मानवाला मध्यवर्ती ठेवून प्रस्तुत पुस्तकामध्ये म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये त्यांनी केलेली आहे. सार्वजनिक सत्यधर्म धर्मच आहे पण सत्यधर्म. तर हा धर्मग्रंथ कसा असला पाहिजे, पूजा अर्चा कशी केली पाहिजे, नामसंकीर्तन नामस्मरण कसं केलं पाहिजे, अनुष्ठान व्रतवैकल्य कोणते कसे केले पाहिजे, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. स्त्री पुरुष संबंध कसे असले पाहिजे, पाप पुण्याच्या कल्पना काय आहेत आपल्या किंवा कशा असल्या पाहिजे, जातीभेद, विवाह, सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाच्या म्हणजे मार्फत त्याचा अभ्यास करून खूप लोकांनी त्यावेळी विवाह विधी केलेले आहे. तर ह्या असंख्य विषयावर त्यांनी चर्चा केलेली आहे. पण याचा केंद्रबिंदू कोण आहे? देव आहे का? नाही, तर माणूस आहे. माणसाला केंद्रस्थानी ठेवून मानवाला मध्यवर्ती ठेवून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आणि मानवी हिताचं आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. माणसाचे पशुपक्ष्यादिकांपेक्षा श्रेष्ठत्व जर कशात असेल तर विधात्याने मानव प्राण्यास दिलेल्या सारासार विचार करण्याच्या बुद्धीत आहे. आणि या बुद्धीच्याच जोरावर त्याने आपली उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे. ज्योतिरावांनी असं सांगितलं आहे की पशु पक्षी मानव हे सगळे परमेश्वरांनी निर्मिकाने निर्माण केले आहे. पण पशु पक्षी आणि प्राणी यांच्यापेक्षा श्रेष्ठ जर विधात्याने माणसाला काय दिलं असेल तर बुद्धी आणि विचार करण्याची शक्ती. पशुपक्षी कुठे विचार करतात, म्हणून ते
सुरुवातीपासून जेव्हापासून जन्माला आले तेव्हापासून त्यांच्या विशिष्ट त्या घरामध्येच राहतात. त्यांचा खोपा, त्यांचं घर, त्याच्यात कुठे सुधारणा केली, त्यांच्यामध्ये कुठे इंजिनियर डॉक्टर्स झाले. पण माणसाला विधात्याने, परमेश्वराने, निसर्गाने विचार करण्याची शक्ती दिली, बुद्धिमत्ता दिली. आणि म्हणून हा सगळा सारासार विचार करून माणसाने उत्तरोत्तर प्रगती केलेली आपल्याला दिसते. पशुपक्ष्यादी प्राणी हजारो वर्षापासून एकाच प्रकारच्या घरट्यात वा एकाच प्रकारच्या ढोलीमध्ये वास्तव्य करून राहत असताना माणसाने मात्र आपल्या सोयीनुसार उत्तमोत्तम घरे सजविली आहेत. वाघ सिंहानं कधी नाही वाटलं की चला आपली ही जी गुहा आहे हिला आता थोडी एअर कंडिशनर करूया किंवा जरा बेसिन वगैरे सगळ्या याच्यामध्ये ज्या काही सुविधा आहेत नवीन ह्या बसू, असं त्यांना वाटत नाही. कारण त्यांना ती वैचारिक क्षमता त्यांची नाही आहे. आणि माणसाला ही मिळालेली वैचारिक क्षमता किंवा ही जी बुद्धिमत्ता माणसाला मिळालेली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. याचा उपयोग माणसाने केला पाहिजे. तर याचे रहस्य त्याच्या अंगी असलेल्या या अद्वितीय शक्तीत सामावलेले आहे. या बुद्धीचा दुरुपयोग करून माणसे पशुपक्ष्यांपेक्षाही हीन अवस्थेला प्रसंगी जात असली तरी वेळीच सावरून त्या अद्वितीय शक्तीचा लाभ मानवजातीच्या कल्याणासाठी माणसाने करून घ्यावा असा विवेकनिष्ठ सल्ला ज्योतिरावांनी दिलेला आहे. ज्योतिराव असं म्हणतात की पशुपक्ष्यापेक्षा माणसाचं वैचारिक धन मोठं आहे. पण प्रसंगी माणसाने काय केलं, आपली ही जी जास्तीची आगाऊची जी बुद्धिमत्ता आहे हिला जरा चुकीच्या मार्गाने लावलं. म्हणजे पशुपक्ष्यांपेक्षाही पशुला लाजवेल असंही कार्य, म्हणजे पशुची आणि माणसाची जर तुलना केली तर पशु श्रेष्ठ ठरेल इतके काही माणसं या आपल्या बुद्धिमत्तेचा, विचाराचा गैरफायदा करून घेतात आहे. आणि हे अतिशय चुकीचं आहे असं ज्योतिरावांना वाटतं. बुद्धिप्रामाण्यवादाच्या या विवेकाच्या निकषावर रूढी परंपरांपासून धर्म आचरणापर्यंत प्रत्येक गोष्ट माणसाने घासून, तावून, सुलाखून, तपासून पाहिली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. तर ईश्वरी अवतार किंवा आज्ञा, धर्मग्रंथांचे आदेश वा नियम किंवा पुरोहित वर्गाचे निर्णय वा उपदेश या सर्वांपेक्षा मानवी जीवनाच्या गरजा हीच सामाजिक नियमांची गंगोत्री होय. हा ज्योतिरावांचा विचार किती क्रांतिकारक होता याची कल्पना त्यांचा काळ पाहता जर आपण नजरेसमोर आणली तर आपल्याला त्यांचं मोठेपण समजून येईल. नीतिनियम हे ईश्वरी संकेताची कामगिरी मानण्याची प्रवृत्ती जेव्हा सार्वत्रिक होती अशा काळामध्ये कोणतीही सामाजिक मूल्ये, नीतिनियम मानवाच्या सामाजिक जीवनांच्या गरजांच्याच आधारे ग्राह्य ठरावेत अशी भूमिका ज्योतिरावांनी घेतली होती त्या काळामध्ये. म्हणजे आज जर आपण तो विचार केला तर आपल्यालासाठी किती दूरदृष्टीचं हे होते हे, आणि म्हणूनच त्यांना आपण महात्मा म्हणतो. सामाजिक नीतिमत्ता व सामाजिक गतिशास्त्राचा स्पर्श जेवढ्या गडदपणे ज्योतिरावांच्या विचारात झालेला दिसतो तेवढा त्यांच्या काळातल्या वा त्यापूर्वीच्या कोणत्याही समाजसुधारकांमध्ये झालेला दिसत नाही. म्हणजे ज्योतिरावांच्या विचारांमध्ये सामाजिक नीतिमत्ता, सामाजिक नैतिकता आणि समाजाचं गतिशास्त्र हे जेवढ्या ठळकपणे आपल्याला जाणवते तेवढं त्यांच्या काळातल्या कोणत्याच समाजसुधारकांमध्ये जाणवत नाही. याचा अर्थच हा आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कार्याचा जो केंद्रबिंदू होता तो माणूस होता, परमेश्वर नव्हता. आणि माणसाला केंद्रस्थानी ठेवून ज्योतिरावांनी हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या त्या विचारांमध्ये एवढी तत्परता आहे आणि एवढा गडदपणा आहे जो त्यांच्या काळातल्या इतर समाजसुधारकांमध्ये आपल्याला जाणवत नाही. तर इथे हे जे दुसरं वैशिष्ट्य आहे मानवकेंद्री विचार, हे आपल्याला अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं आहे.